यासाठी खास की आजचा कार्यक्रम खास करून कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि विहंग विशेष मुलांची शाळा यांनी आयोजित केला आहे आणि सौ वर्षा भाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आणि याचा विषय जो आहे तो कॅन्सर अवेअरनेस आहे आणि कॅन्सर अवेअरनेस बरोबरीने स्त्रीने स्वतःला जपावे आणि आईने खास करून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे आणि स्वतःच्या मुलाला जर संगोपन करायचं असेल उत्तम तर तुम्ही आधी नीट राहा तरच तुमच्या मुलाला तुम्हाला बघता येईल हा महत्त्वाचा संदेश घेऊन आपण आजची कार्यशाळा सुरू करत आहोत। मी डॉक्टर वेदत्रेयींना सांगते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं। सर्वप्रथम कमलनयन बजाज हॉस्पिटलतर्फे मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। बेसिकली हा विषय आम्ही तर तयारच असतो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि हे अवेअरनेसचं काम करण्यासाठी, पण जी तुमची मनातून उत्सुकता तुम्ही दाखवून तुम्ही इथपर्यंत आलाय तर हे पहिलं पाऊल जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं या दृष्टीने, अवेअरनेसच्या दृष्टीने। तर आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत डिटेलमध्ये की हे आपण अवेअरनेस कसं करू शकतो आणि जागृत कसं राहू शकतो की जो ब्रेस्ट कॅन्सर आपल्याकडे एवढा कॉमन आहे। म्हणजे भारतात तर प्रत्येक 10 स्त्रीच्या मागे एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होतो, तर तो आपल्याला किंवा आपल्या कुटुंबात कुणाला होऊ नये आणि झालाच तर तो अर्ली स्टेजमध्ये आपल्याला ओळखता यावा आणि त्याचे पूर्ण उपचार आपल्याला अवेलेबल आहेत तर ते घ्यावेत, याच्यासाठी आपण आजचा प्रोग्राम हा ऑर्गनाईज केलेला आहे।